जय श्रीराम मित्रांनो. नवीन विषय. तुम्ही तुमचं वेट लॉस सुरू आहे, तरी तुमचं वजन कमी होत नाही. हा आजचा आपला विषय. तर सर्वांना जय श्रीराम. विषय सुरुवात करूया. वेट लॉस सुरू आहे आणि वजन कमी नाही होऊ राहिलं. कारण की चुकी तुमची आहे. आता तुम्ही त्यामध्ये चांगला डाएट करताय, चांगलं प्रोटीन इंटेक करताय, बरोबर आहे. सर्व गोष्टी बरोबर सर, तरी होत नाही. चूक काय माहिती का मित्रांनो? वर्कआउट सुद्धा बरोबर चालू. पण तुम्ही एक चूक करत असता. ती चूक म्हणजे काय असते? तुम्ही फक्त एक मनामध्ये निश्चय टाकलेला असतो, की मला वेट लॉस करायचंय. ठीक आहे, चला वेट लॉस करायचं. वेट लॉस करायला गेलो ना आपण, तर आपला मसल लॉस आणि वॉटर लॉस होतो. हे आपल्या शरीराला धोकादायक असतं. चला ठीक आहे. थोड्याफार प्रमाणात वेट कमी झाला तर ठीक, चांगलं आहे. पण तुम्ही अक्षरशः 10-10, 15-15, 20-20 किलो कमी करायची इच्छा बघता, तर तुमच्या शरीराला धोकादायक आहे. मग त्यामध्ये आता तुम्ही एक चूक काय करतात माहिती आहे तुम्हाला? मित्रांनो, जी ट्रेनिंग करता ना तुम्ही, वेट लॉस करत असताना ती तुमची चुकीची असते. कशा पद्धतीने चुकीची असते माहिती का? तुम्ही फक्त कार्डिओवर लक्ष देतात. फक्त कार्डिओ. बस. जिममध्ये जायचं, ट्रेडमिल आहे का? ट्रेडमिल असेल तर जिम जॉइन करायची, ट्रेडमिल नसेल तर दुसरी जिम बघायची. तुम्ही फक्त ट्रेडमिल बघता. मित्रांनो, करा तुम्ही वेट लॉस करताना माझी काय हरकत नाही, करा. पण तुम्ही कार्डिओ सोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही एक दिवस कार्डिओ सेक्शन करा किंवा कार्डिओमध्ये तुमचा जो सीझन आहे त्याच्यातलं एक सेशन करा. त्यानंतर तुम्ही एक दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. वन डे, वन डे, वन डे असं बॅक टू बॅक तुम्ही असं कंटिन्यू नका करू. तुम्ही एक दिवसच्या मंडेला जे कार्डिओ केला ना, तर एक दिवस तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. लगेच ट्यूसडेला कार्डिओ करा. लगेच थर्सडेला तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. एक-एक दिवस तुम्ही करा. या म्हणजे ही अशी तुमची अ, जो प्लॅन आहे तो बनवून घ्या. तुम्ही फक्त डेली गेलं का वॉर्मअप करायचे, थोडंफार काय सूर्यनमस्कार वगैरे करून घ्यायचं आणि फक्त कार्डिओ करायचं. ट्रेडमिलवर जा, वॉकिंग करा. बस हेच करायचं. 1-1 तास चालायचं, दुसरं काही नाही. बस. आणि नंतर तुम्हीच सांगतात, की मला विकनेसपणा जाणवतोय. साहजिक गोष्ट होणार आहे ना. तुम्ही कार्डिओ जर करणार आहे नुसतं, तर तुमचं मसल लॉस होणार आहे. तुम्हाला रिझल्ट भेटतो मान्य आहे, पण त्याच्यात मसल लॉस, वॉटर लॉस सुद्धा झाला ते तुम्हाला धोकादायक आहे पुढे. म्हणून तुम्हाला जर प्रॉपर रिझल्ट पाहिजे असेल तर कार्डिओ सोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग सुद्धा करा. म्हणजे तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. हीच तुम्ही चूक करत असतात. तुमचं प्रोटीन इंटेक चांगलं आहे, तुमची स्लीप चांगली आहे, तुमचं कॅलरी डेफिशिएट करून डाएट चांगलं आहे, झोप सुद्धा चांगली आहे. पण तुम्ही वर्कआउट बी तुम्ही म्हणता आमचा चांगला, पण नाही. तुमच्या वर्कआउटमध्ये मी भरपूर जणांचं बघितलं, भरपूर जण वेट लॉस सर्व गोष्टी इतर चांगल्या असतात. पण ती चूक करत असतात कार्डिओ. फक्त ट्रेडमिल, ट्रेडमिल, ट्रेडमिल बस. तर ही चूक तुम्ही सोडा. तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. तुम्हाला मित्रांनो, एक काय गोष्ट असतं माहिती का? ठराविक एक वेळ असतो, की तुम्ही जेव्हा कार्डिओ करता ना, तेव्हा तुम्हाला सुरुवातीला रिझल्ट भेटतो. बरोबर. पण काही दिवसानंतर तो रिझल्ट स्टॉप होऊन जातो. कारण की बॉडीला सवय लागून गेली ना, की तेच, 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 तेच. तुम्ही दररोज जर एकच गोष्ट खाणार 30 दिवसापर्यंत, तुम्हाला 10 दिवस चांगलं वाटेल, 11 दिवसापासून तुम्ही बोर व्हायला लागून. तसं वर्कआउटचं बी असतं. तुम्ही फक्त काय करतात, ट्रेडमिल, ट्रेडमिल. त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. तुमचं मसल सुद्धा वाढेल, मसल लॉस नाही होणार, वॉटर लॉस नाही होणार. तुमचं शरीर निरोगी राहील, मसल सुद्धा बनतील आणि तुमच्या त्याच्यात वेट लॉस, फॅट लॉस सुद्धा होईल. तर मित्रांनो, हाच आपला विषय होता, की तुम्ही एक चूक करण्यामुळे तुमचं वेट लॉस सुद्धा होत नाही. म्हणून तुम्ही वेट लॉस करता, पण तुमचं वजनच कमी होत नाही. काही दिवस फरक भेटतो, नंतर स्टॉप होऊन जात असतो. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.